नाही, गणेशोत्सव माझ्यासाठी खूप आनंदाचाच एक सण आहे. मला काल माझं खरंच प्रॉब्लेम आहे. मला जो प्रश्न विचारतो ना त्याच्याकडे बघू द्या. मला असं नाही बोलता येत. काल मला असं नाही, आपल्या सगळ्यांचाच आवडता सण आहे. आणि काल मला काही इकडच्या वरळीतले पोलीस बांधव मुंबई पोलिसांच्या राजाचं आमंत्रण देऊन गेले. गेल्या वर्षी देखील मी आलेलो 75वं वर्ष होतं आणि मला वाटतं ह्यावेळी पहिल्यांदा त्यांचं पाद्यपूजन होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की आज आमचा ॲक्च्युली मेळावा होता, पण तो पुढे ढकलल्यामुळे मला आज येता आलं. मी ह्यांना पण बोललेलो की मेळावा संपल्यावर मी नक्कीच वेळ काढून येईन. तर तसं मला बरं वाटलं. आज मी नेहमी पोलिसांनी बोलवल्यावर मी नेहमी असतोच कार्यक्रमासाठी. नाही, खूपच ऊर्जा देणार आहे. कारण ते शेवटी आमच्या पाठीशी उभे असतात, म्हणून जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे. नाही, मला वाटतं उद्धव साहेबांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे राजसाहेब त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. एवढ्याच अनुषंगाने ते घ्यावं. आणि मला खूप आनंद झाला की ज्या प्रकारे परत दोन भाऊ भेटले. मग तो संपर्क होतोय तर तुम्हाला दिसतोय ना. नाही, आनंद वाटतो. मी तर आलोय. नाही, मला वाटतं उद्धव साहेबांच्या वाढदिवसामुळे त्यांना इकडे येता आलं नाही. पण मी वाट पाहत होतो. मला वाटलेलं आम्ही भेटू. नाही, तुम्ही चुकीच्या भावाला विचारताय. आम्ही ज्युनियर आहोत. हे सिनियर निर्णय घेणाऱ्याचा. खूप आनंद आहे. म्हणजे मी तुम्हाला बोललो तसं आज वाढदिवसापुरतं आपण ठेवू. मला वाटतं महानगरपालिकेपुरतं मी तो निर्णय नाही घेऊ शकत. आमचा पक्षाचा निर्णय हा फक्त राजसाहेब घेऊ शकतात. त्यांचा पण मला वाटतं उद्धव साहेबच घेऊ शकतात. त्याच्यामुळे मी जसं बोललो तसं ते दोन भाऊ सांगतील. आम्ही दोन भाऊ नाही बोलू शकत. त्याच्यात तुमच्या व्यक्तिगत काय भावना आहेत? काय जे राजसाहेब बोलतील ते. मुंबई पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यात अमित ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे. वरळीतील विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं अमित ठाकरे हे देखील दाखल झालेले होते. खरं तर या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे देखील येणार होते, मात्र त्यांची गैरहजेरी पाहायला मिळालेली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत देखील अमित ठाकरे यांनी भाष्य केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.